नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजता मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. मसाचोक जाऊचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान असाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील न्यायालयात केलेला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल बीड न्यायालयात केलेल्या युक्तिवादात सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडनं खंडणीवाला आडवा आला तर कायमचा धडा शिकवा असं सांगितलेलं होतं अशी कबुली दिल्याचा युक्तिवाद आणि पुरावे जोडलेले आहेत तसं सांगितलेलं होतं. त्यानंतर आता वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिलेली आहे. त्यामुळे हत्येचा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेच असल्याची माहिती मिळाली आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत आहेत. सुरेश, जे काही जे आरोपी आहेत, अटकेत आहेत, ज्यांनी जबाब दिलाय त्यातनं काय काय गोष्टी समोर आल्या आहेत? संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काल जी सुनावणी बीडच्या न्यायालयामध्ये पार पडली, या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील या ठिकाणी होते. आणि उज्ज्वल निकम यांनी जवळपास 32 मिनिट एकूण जी घटना कशा पद्धतीने घडली होती आता घटनाक्रम सांगितला. आणि घटनाक्रम सांगत असताना वेळ, त्याचबरोबर जे पुरावे आहेत ते देखील मान्य न्यायालयासमोर मांडले होते. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 7 तारखेला वाल्मिक कराड यांना सुदर्शन घुले यांनी फोन केला होता आणि जो घडलेला प्रकार आहे तो सांगितला होता. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांनी फोनवरून सुदर्शन घुलेला सांगितलं होतं की खंडणीसाठी जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करा. अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो काल मांडलेला होता. आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत यामध्ये सुदर्शन घुले, त्याचबरोबर प्रतीक घुले आणि महेश केदार या सगळ्यांनी देखील जो जबाब दिलेला आहे तो गोपनीय जबाब आहे. मान्य न्यायालयाच्या समोर काल तो जबाब लिफाफ्यामध्ये आलेला होता, तो फोडण्यात आला आणि आरोपीचे वकील आहेत त्यांना देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जो जबाब आहे, या आरोपींनी दिलेला जो जबाब आहे, जे सर्व अटक असलेले जे 7ही आरोपी आहेत त्या 7ही आरोपींचे वेगवेगळे जबाब आहेत. आणि आता या वेगवेगळ्या जबाबांमधून जी धक्कादायक माहिती समोर होती ती देखील पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे खंडणी प्रकरणातला मास्टरमाइंड कोण आहे, तर खंडणी प्रकरणातला मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून खंडणी मागितली गेली अशा पद्धतीचा युक्तिवाद देखील काल मांडण्यात आलेला होता. आणि हत्येचा जो काही प्रकार घडला तो हत्येचा प्रकार घडत असताना या हत्येला अंजाम देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुदर्शन घुले यांनी केलेलं होतं असं देखील काल युक्तिवादामध्ये मांडण्यात आलं. त्याचबरोबर या आरोपींनी स्वतः कबुली देखील दिल्याचं जे काही वरिष्ठ सूत्राकडून माहिती मिळते की या आरोपींनी जे जबाब आता काल मान्य न्यायालयासमोर जे लिफाफ्यामधले बंद लिफाफ्यातले जबाब फोडण्यात आले होते आणि ते देखील देण्यात आले होते, त्यामध्ये देखील माहिती समोर येते. त्यामुळे एकंदरीत जर संपूर्ण बिलकुल सुरेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. थोडक्यात काय तर सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिलेली आहे.